पुढची मोठी बातमी आपल्याला बघायची आपण बघतोय दिल्लीपासून अगदी महाराष्ट्रापर्यंत हे आंदोलन मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आणि याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत। वंचितची महाराष्ट्र बंदची आज हाक त्यांनी दिलेली, आज महाराष्ट्र बंद ठेवाचं आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय वंचितकडून बंदची ज्यावेळेला हाक देण्यात आली, आता कार्यकर्ते जे आहेत ते दुकानं आणि रिक्षा बंदचं आवाहन करताना दिसत आहेत। माझे सहकारी अजित मांढरे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। अजित, वंचितने महाराष्ट्र बंदची हाक दिली, कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळताना दिसतोय? महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। ठाण्याचा इंदिरानगर चौक जो आहे हा सगळा परिसर आहे लोकांना परिसर वंचित कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावरती उतरलेले आहेत। त्यांनी रिक्षा दुकाने बंद करण्यास लागले, विनंती केली अनेकांनुसार त्यांनी बंद केलेला आहे। तर दुसरीकडे ते आता इथून पुढे नितीन कंपनी पर्यंत चालत ते आंदोलन करत चाललेले लोकांना ते विनंती करतात की त्यांनी दुकानं बंद करावीत। दादा, तुम्ही आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, कशा रीतीने ज्या पद्धतीने ह्या भाजपच्या RSSच्या दलालांनी आपल्या देशाचं भविष्य मानलं जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे अशी मारहाण केलेली आहे, त्या मारहाणीचा निषेध म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी परवा जे बंदची हाक दिलेली आहे, त्या बंदची हाक आम्ही पूर्ण आणि सक्सेस करून महाराष्ट्र बंद ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत। तेही प्रत्येकाला हात जोडून विनंती करून आम्ही बंद करत आहोत, कारण त्या मुलींना अशा अमानुष प्रकारे मारहाण झालेली आहे। त्या मुलींच्या अंगावरचे वळ त्या टायमाला बघाल, त्या टायमाला कितीही काळजाचा दगडाचा काळीज असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा पाजर फुटेल। कुठल्या तुम्ही भागात आहात आता आणि काय लोकांना विनंती? आम्ही वागळे स्टेट मध्ये या भागामध्ये आहे। आज आम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक आदेश दिलेला आहे 23 तारखेला पुरा महाराष्ट्र बंद करायचा। आज आम्ही ठाण्यामध्ये आज वागळे स्टेट या भागामध्ये आम्ही बंद करण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे आणि आम्ही सगळे दुकानदार असतील यांना हात जोडून विनंती करतो की आज महाराष्ट्रामध्ये हे सगळं बंद झालं पाहिजे। जे दिल्लीला प्रकरण घडलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज हे आम्ही महाराष्ट्रामधून ठाणे हा जिल्हा असा आहे की आम्ही हा तो बंद करत आहे। आम्ही या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या दिल्लीला महिलांवरती अत्याचार झाले, आमच्या विद्यार्थ्यांवर अत्याचार झाले, आमचे पण मुलं त्या निसर्गात हे हिटलरशाही बंद झाली पाहिजे, कारण ही लोकशाही खतम करण्यासाठी या ठिकाणी हिटलरशाही सध्याची आपण दृश्य बघतो ती संसदेच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी आता होताना दिसते। संसद भवन परिसरासह आपण बघतोय आणि विरोधी पक्षांकडून आता जोरदार आंदोलन केलं जात आहे। सगळे विरोधी पक्षाचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते आपल्याला एकत्र दिसत आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते। सिस्टम जांच करेगा वही नहीं, वो सुनी नहीं रही है ना, सुनी नहीं। कभी कभी ये समय आ जाता है जब नेता को अपना भय भी दूर करके जनता की बात सुननी पड़ेगी। आज ये समय आ गया है, हजारों बच्चे सड़क पे हैं, हजारों बच्चे इंडिया गेट पे हैं, हजारों बच्चे पूरे देश भर में बाहर हैं, जंतर मंतर में हैं, हर जगह हैं। तो डिस्कशन करने के लिए तैयार है, कलेक्टिव होना चाहिए, कंस्ट्रक्टिव होना चाहिए, इसके खिलाफ स्टूडेंट पर जो है पुलिस ने लाठियां बरसाई, कई स्टूडेंट फिर घायल हुए कल रात को। इस पर तो यही तो बात है, यही तो स्टूडेंट्स कह रहे हैं। देखिए, जब भरोसा टूट जाता है, अगर आपको उस भरोसे को फिर से बनाना है तो आपको उस सिस्टम से बाहर निकल के कुछ स्टेप्स लेने पड़ेंगे। क्या है वो स्टेप्स? अपने मंत्री से रेजिग्नेशन लो। क्या है वो स्टेप्स? मारपीट हुई है, ये थोड़ी है कि कल रात को आप मार रहे हो, पीट रहे हो, सुबह आप ट्वीट कर रहे हो कि हमें बच्चों की बड़ी परवाह है, तो फिर पीट क्यों रहे हो उनको? फिर लाठी क्यों चल रही है उन पे? आंसू गैस क्यों चल रहा है उन पे? भरोसा है, चिंता है, परेशानी है बच्चों के लिए, तो बुलाओ बच्चों को, बात करो उनसे। आज 12 बजे तक स्थगित की जाती है। तर आपण बघतोय विरोधकांची जोरदार घोषणाबाजी संसद भवन परिसरात केली जाते।
जंतर मंतरवरती सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात हे सगळे विरोधक जे आहेत ते एकवटलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। या आंदोलनाला पाठिंबा देताना हे सगळे नेते आपल्याला बघायला मिळत आहेत आणि जोरदार घोषणाबाजी यावेळेला करण्यात आली। संसद भवन परिसरामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही आमने-सामने आलेले होते काही वेळापूर्वी आणि त्यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। We will stick to our demand for the resignation of the education. आप बहस करेंगे नहीं? संसद में स्पीकर साहब ने कहा बहस करिए, सरकार ने कहा है बहस करिए, आप आइए बहस करिए, तो आप बहस नहीं करते क्योंकि आपकी पोल खुलेगी तो बहस से भागते हैं। सरकार जवाब देने को तैयार है तथ्यों पर। दोबारा नीट की परीक्षा में आपने देखा कितनी सफलता से हुई। बड़ा सवाल ये है, ये सिर्फ हंगामा करना चाहते हैं, बच्चों के भविष्य की इनकी जरा भी चिंता नहीं है। और कंपटीशन है पार्टियों के बीच में कि हम क्रेडिट लें, कांग्रेस पार्टी हम क्रेडिट लें कि ये आम आदमी पार्टी हम क्रेडिट लें कि बाकी। ऐसे होता है क्या? तो आपको नौजवानों के भविष्य की चिंता नहीं है, आपको अपने राजनीति की चिंता है। नमस्कार सर। तर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरती आरोप करताना दिसत आहेत। सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारची भूमिका जी आहे ती स्पष्ट करायला तयार आहे, चर्चा झाली पाहिजे, मात्र विरोधक चर्चेला तयार नाहीत असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। मात्र विरोधकांकडून अजून सुद्धा शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावरती ते ठाम आहेत। तर पेपरफुटी प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि मुंबईतल्या सायन पनवेल हायवेवरती वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनामुळे हायवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। तर दुसरीकडे परभणीत सुद्धा वंचित बहुजन आघाडीने बंदचं आवाहन केलं। या बंदला नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। सकाळपासूनच बाजारपेठ बंद आहे आणि या बंदला धाराशिव जिल्ह्यात सुद्धा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय। धाराशिव, कळंब, उमरगा, मुरुम, लोहारासह परांडा असेल किंवा सगळ्या परिसरामध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पाळलेला आहे। तर कळंब बार्शी रस्त्यावरती आंदोलन करत हा रस्ता सुद्धा बंद केला। आपण काही महत्त्वाची दृश्य बघतोय। मुंबई असेल, परभणी असेल किंवा अगदी धाराशिव या सगळीकडे बंदला प्रतिसाद मिळालेला आपल्याला बघायला मिळतोय। राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून बंदची हाक देण्यात आली आणि ठिकठिकाणी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळतोय। दरम्यान पेपरफुटी संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पेपरफुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालय जे आहे ते स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे असं ट्विट मोदींनी केलेलं आहे। तसंच या संदर्भात सर्व आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश मी संबंधित अधिकारी आणि प्राधिकरणांना दिलेले आहेत असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे। विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आम्ही सातत्याने उचलत असलेल्या पावलांचाच हा एक भाग आहे। दरम्यान आपल्या तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही असं मोदींनी ट्विट करून स्पष्ट केलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय ट्विट केलंय बघा। ते असं म्हणतात, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भात सर्व आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश मी संबंधित अधिकारी आणि प्राधिकरणांना दिलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आम्ही सातत्याने उचलत असलेल्या पावलांचाच हा एक भाग आहे। आपल्या तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे।